कागल तालुक्यातील म्हाकवे इथं चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे। शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील हनुमान मंदिराचं कुलूप तोडून मूर्तीवरील सुमारे 1 किलो चांदीचा मुकुट आणि 3 किलो वजनाची पितळेची गदा लंपास केली। जवळपास 2.5 लाख रुपये किमतीचा हा ऐवज आहे। विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरात म्हाकवे परिसरात चोरीची ही 5वी घटना आहे। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। म्हाकवे इथं शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी हनुमान मंदिराला लक्ष्य केलं। मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून चोरट्यांनी मंदिराचं कुलूप तोडलं आणि हनुमानाच्या मूर्तीवरील सुमारे 1 किलो चांदीचा मुकुट तसंच 3 किलो वजनाची पितळेची गदा लांबवली। जवळपास 2.5 लाख रुपयांचा हा ऐवज आहे। गेल्या महिनाभरापासून म्हाकवे परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। काही दिवसांपूर्वी शेजारील आप्पाची वाडी इथं एका महिलेचं 2 तोळ्याचं गंठण चोरीला गेलं होतं। त्यानंतर म्हाकवे इथं झालेल्या या मंदिरातील चोरीनं ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे। यापूर्वी सिद्धाराम पाटील यांचं बंद घर फोडून दागिने लंपास केले होते। विद्या पवार यांचं अर्ध्या तोळ्याचं मंगळसूत्र, बाबूराव पाटील यांच्या दुकानातील 5,000 रुपये आणि सुधाकर चौगुले यांची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली आहे। 15 जुलै रोजी 2 बंद घरं फोडण्याचा प्रयत्नही चोरट्यांनी केला होता। 4 दिवसांपूर्वी काही हत्यारबंद चोरटे गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते, मात्र त्यांनी मास्क घातल्यानं त्यांचा शोध लागलेला नाही। आतापर्यंत चोरीच्या घटना प्रामुख्याने माळवस्ती परिसरात घडत होत्या, मात्र आता चोरट्यांनी थेट भर बाजारपेठेतील मंदिरालाच लक्ष्य केल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान गेल्या 3 दिवसांपासून कागल पोलिसांची गस्त सुरू असतानाही मंदिरात चोरी झाल्यानं पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालंय।